नमस्कार. संगीता किचन रेसिपीमध्ये अगदी तुमचं मनापासून स्वागत आहे. बघा इथं मस्त अशा शेतातल्या कवळ्या कवळ्या भेंड्या आणलेल्या आहेत, पाहू शकता. त्या खूप ताज्या एकदम कडक अशा ही भेंडी आणि खरंच खूप फ्रेश आहे. अजिबात किडकी नाही, काय नाही, खूप कवळी लसलशीत. चला आपण दरवेळेस भेंडी करतो, पण आज आपल्याला खरंच खूप वेगळ्या पद्धतीने ही भेंडीची भाजी करायची आहे. कारण की कधी कुणी खायला कधीच कंटाळलं नाही पाहिजे अशी ही भेंडीची भाजी करायची. मग चला आता मी तुम्हाला चिरून दाखवते. आपल्याला भेंडी कशा पद्धतीने चिरून घ्यायची पाहू शकता तुम्ही. अशा पद्धतीने हे बघा, मी ही भेंडी संपूर्ण अशा पद्धतीने ही चिरून घेणार आहे. आणि जास्तच लांब भेंडी असली की तिचे मधोमध 2 तुकडे करू शकता तुम्ही. हे बघा, कारण की 2 तुकडे करायची बी गरज नाही आहे. भेंडी खूप छोटी छोटी आहे, पाहू शकता. आणि अशा मस्त अशा उभ्या वांग्यासारख्या 4 खापा आपल्याला ह्याच्या करून घ्यायच्यात, ह्या भेंडीच्या, पाहू शकता. भेंडी आपण बनवून तशी अनेक प्रकारे भेंडीमध्ये. हे बघा, संपूर्ण भेंडी इथं माझी कट करून झाली, पाहू शकता. आणि फक्त भेंडी शेतातून आणून पुसून घेतलेली आहे, बाकी काही केलं नाही. तिला पाण्याचा अंशही लावला नाही मी. चला आता इथं मसाल्याची तयारी करूया. मुठभर शेंगदाणे टाकलेत, पाहू शकता तुम्ही. आता हे मुठभर शेंगदाणे अगदी मस्त असे खरपूस भाजून घ्यायचे बरं का. आपल्याला छान भाजायच्यात, पाहू शकता. निम्मा शिम्मा त्याचा कच्चापणा असा दूर झाला पाहिजे. त्याच्यानंतर इथं मी 4 मिरच्या घेतात बघा, त्यासुद्धा आपल्याला भाजून घ्यायच्यात. आता ह्या 4 मिरच्या तर टाकल्यात. त्याच्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये लसूणही टाकायचं आहे. पहा, 1 कांडी लसूण सोललेला होता, तो सुद्धा मी टाकला आहे. त्याच्यानंतर थोडीशी तेलाची धार टाकायची आणि मसाला अगदीच छान असा परतून घ्यायचा आहे आपल्याला. हा आता पहा, अशा पद्धतीने सतत हलवत राहायचं की छान ते आपलं असं परतलं पाहिजे. त्याच्यानंतर आपण काय करणार आहे, त्याच्यामध्ये थोडेसे धने, हे बघा 1 चमचा भरून धनेसुद्धा टाकलेत. ते सुद्धा सारखे हलवत राहायचे की त्याच्यामध्ये कुरकुरीतपणा त्या धन्यात झाला पाहिजे. अशा पद्धतीने आपण सारखं हलवत की धने डागाळले नाही पाहिजे आपले. पहा, अगदी चांगल्या पद्धतीने हे भाजत आलं. पहा, मस्त भाजत आले आणि वासही अगदी खमंग असा सुटलेला आहे. अक्षरशः टाईम अजिबात लागत नाही. 4 वेळा झाकण ठेवायला लागत नाही. भेंडी अगदी झटपट ही भेंडी तयार होती आणि खायला बी खूपच टेस्टी होते. चला आता हे वाटण आपलं परतून झालेलं आहे मस्तपैकी. आता आपण सगळं वाटण असं काढून घेऊया. पहा, मस्तपैकी. हे बघा, साधारण धार सोडली होती तरी आपलं तेल त्याच्यात शिल्लक राहिलेलं आहे. आता याच्यात पुन्हा तेल आपल्याला वाढवायचे. कढईमध्ये थोडं तेल वाढवलं की जरा गरम झालं की लगेच आपल्याला ही भेंडी, त्याच्यातली निम्मी भेंडी मी टाकून देणार आहे. पहा, छान अशी फ्राय करणार आहे आता तिला. पूर्ण कमीत कमी 90% भेंडी आपली याच्यात तयार झाली पाहिजे. असं करायचं आहे आपल्याला. हे बघा, मस्त अशी परतून घ्यायची की भेंडीचा कलर अगदी चेंज झाला पाहिजे. तोपर्यंत पुढची तयारी करूया. इकडे मिक्सरचा बाऊल घेतलेला आहे, त्याच्यामध्ये अर्धा चमचा जिरी टाकलेली आहे. त्याच्यानंतर आपण जे वाटण घेतलेलं आहे ते टाकून द्यायचे बरं का त्याच्यात. हो का, आता हे वाटण जास्त बारीकही करायचं नाही आहे. वाटण कसं वाटायचं ते सुद्धा तुम्हाला सांगते. मिक्सर आपला बंद चालू असा करायचा की अक्षरशः मस्त असं वाटण तयार होतं. पहा, इथं भेंडी बी परतत आलेली आहे, छान रंग बी तिचा बदलत चालला आहे. मस्त भेंडी परतून झालेली आहे. आता आपण लगेच काढून घेऊया. पहा, एका टायमाला सगळी भेंडी नाही टाकली, 2 वेळा ही भेंडी करून घेतलेली आपण. चला आता पुन्हा आपण याच्यात 1 पळी तेल टाकूया. 1 पळी तेल टाकल्याच्यानंतर त्याच्यामध्ये टाकायची जिरी मोहरी छान तडतडून द्यायची की लगेच आपल्याला थोडीशी हळद टाकायची. पहा, जास्तही नाही, थोडीशी हळद टाकून दिल्याच्यानंतर
अक्षरशः थोडीशी कलरसाठी बेडकी मिरची पावडर टाकायची आणि लगेच आपण जे वाटण वाटलं ते त्याच्यात टाकून द्यायचं. आता हा मसाला आपल्याला तयार करून घ्यायचा आहे बरं का. खमंग असा वास सुटलेला आहे त्या मसाल्याचा आणि अजिबात मसाल्याला कच्चापणा असा कसाच राहिला नाही आहे. पहा, बुरबुरीत असा मसाला झालेला आहे आपला तयार. त्याच्यानंतर चवीनुसार मीठही घालून घ्यायचे. पुन्हा ते आपल्याला सगळं हलवून घ्यायचे. पहा, कोथिंबीर चिरलेली तीसुद्धा टाकून द्यायची, तीसुद्धा मस्त परतून घ्यायची. लगेच आपली ही भेंडी टाकून घ्यायची. ताटाला साचलेलं तेल ते सुद्धा टाकून द्यायचे बघा, अशा पद्धतीने. आणि भेंडी अगदी छान पद्धतीने परतून घ्यायची बरं का. पहा, खमंग अशी ही दिसणारी भेंडी. पहा, रंग किती छान दिसणार, अजिबात चिकट नाही, काय नाही. चिरताना बी चिकट नव्हती, कशीच नव्हती. पहा, एकदम म्हणतात ना लांबड्या मिरच्या कशा असतात, ही मिरची भेंडी आहे, आपण चिरली तशीच. मग ही मिरची भेंडी एवढी छान झालेली आहे, मोकळी फडफडीत पाहू शकता तुम्ही. आणि तुम्हाला जर ही भेंडी आजची जर आवडली तर नक्कीच एक लाईक, एक सबस्क्राईब करा. 2 मिनटं झाकण ठेवल्याच्यानंतर पुन्हा पाहिजे आपली भेंडी. अक्षरशः सुंदर अशी भेंडी झालेली आहे, पाहू शकता. दिसायला बी छान दिसते, एकदम मोकळी फडफडीत. पहा, ही भेंडी फ्राय तुम्हाला कशी वाटली आजची ही भेंडी फ्राय जर आवडली असेल तर नक्कीच मला सांगा कशी वाटली काय, कमेंट बॉक्समध्ये. आणि तुम्हाला माझ्या रेसिपी कशा वाटतात ते सुद्धा मला सांगा. तुम्ही कुठून बोलता ते बी सांगा. आणि तुम्हाला व्हिडिओ कशा वाटतात, माझ्या व्हिडिओ तुमच्या मैत्रिणींना शेअर करा. अशा छान छान व्हिडिओ घेऊन आपण पुन्हा हजर होऊ. पहा, रंग किती सुंदर दिसते ना आपली भाजी. अगदीच तुमच्यासंग बोलता अक्षरशः ही भाजी तयारसुद्धा झाली. पहा, सुंदर अशी. पहा, अजिबात चिकटपणा नाही तिला, काय नाही. एकदम मस्त अशी ही मसालेदार फ्राय भेंडी चटमटीत अशी ही आपली तयार झालेली आहे मैत्रिणींनो. चला मग आपण उद्या भेटूया पुन्हा. बाय.